जे काय सांगितलं इथं, जो ज्ञानी जीव आहे तो शरीरापासून आत्म्याला काय करतो, भिन्न करतो. आणि तसं भिन्न केल्यानंतर काय होत आहे, भिन्न करतं म्हणजे आता उपमा पण दिलेली आहे. प्रज्ञारूपी छन्नीच्या द्वारे शरीर आणि आत्मा यांना भिन्न करतो. छन्नीची उपमा का दिली तर बारीक बारीक जे काय अनावश्यक भाग आहेत त्याला छन्नी वापरली जाते, लाकडाचं कोरीव काम करताना वगैरे. मग तसं या ठिकाणी सूक्ष्म परसमय सुद्धा राहत नाही, म्हणजे स्थूल तर नाहीच आहे, म्हणजे मिथ्या दृष्टी राहत नाही. म्हणजे एक परमाणू मात्र सुद्धा रागभाव ध्रुव स्वभावामध्ये तो मिसळून पाहत नाही. म्हणजे तो सदैव स्वतःला जसं आहे तसं जाणतो. आणि असं जाणल्यामुळे सहज काय होत आहे की या ठिकाणी स्वप्नामध्ये सुद्धा पुन्हा शरीराशी योजना करत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, स्वप्नात सुद्धा असं वाटणार नाही मला, जे एकदा त्याला पाठ दिली तर स्वप्नात सुद्धा येणार नाही. तसं इथं सांगितलं, एकदा सम्यदर्शन झालं, स्वतःला जाणलं, तर तो स्वप्नात देखील शरीराशी आत्म्याचा संबंध जोडत नाही. मग अनादिकाळचे संस्कार एकदम तटकन तुटले. आणि आता कोणी एखादा तंबाखू खातोय किंवा काहीतरी मद्य वगैरे पितोय आणि मग त्याला जर म्हटलं की कशाला सोडतोस तू हे, कशाला तू खातोस म्हटलं, तर तो काय म्हणतो, मला सवय लागली, मला खावं लागतंय म्हणतो. मग ती सवय लागली म्हटल्यानंतर काय झालं, अनादिकाळची सवय तुटते. आणि आत्ताची एक क्षणभराची म्हणजे किती, 1 दिवस 2 दिवस घेतलं नाही, मग तो एकच प्याला म्हणतो की नाही. सुधाकराला एकच प्याला तर दिला तर तो आता इतकी चटक लागली की दारुड्या झाला तो. मग तसं या ठिकाणी आम्ही थोडंसंच फक्त संस्कार केले एखाद्या गोष्टीचे तर म्हणतो आता सुटत नाही, म्हणतो आता ते मला त्याची चांगली चटक लागली म्हणतो. तरी सुद्धा ते इतके चटकन तुटतात. त्याला एकच उपाय, शुद्धात्मा. स्वतःला जाणलं, जसं आहे तसं शुद्ध स्वरूप जाणलं तर अशुद्ध आत्मा गळूनच पडतोय, किंचित मात्रही राहत नाही. फक्त स्वरूप जाणून घेणं एवढंच त्याचं काय आहे, मर्म आहे. कुठल्याही ठिकाणी आपण जर पोचायचं असेल तर त्याचं विज्ञान समजून घेणं आवश्यक आहे. विज्ञान समजल्यानंतर तो अज्ञानात राहू शकत नाही. साक्षात फळ काय मिळतंय, अज्ञानाचा नाश होतो, हे निगेटिव्ह सांगितलं. आणि पॉझिटिव्ह काय आहे, जसं आहे तसं ज्ञान होतंय, म्हणजे आपल्या स्वरूपाला तो प्राप्त होतंय, हे सांगितलं. आता 83 नंबरचा श्लोक पाहायचा आहे. अपुण्यम व्रतैः पुण्यम व्रतैः मोक्षस्तयोर्व्ययः अव्रतानि मोक्षार्थी व्रतान्यपि ततस्त्यजेत्. अव्रतैः, अव्रतांच्या कारणाने काय होतं, अपुण्यम. अपुण्य म्हणजे काय घेतलं, पाप. अव्रताच्या कारणाने काय होत आहे सांगितलं, पापाचा म्हणजे म्हणजे पाप राहत नाही, थोडक्यात सांगायचं. अव्रतैः अपुण्यम. अपुण्य म्हणजेच अव्रताने जे पाप होत आहे तर ते पाप कशाने नष्ट होतं सांगितलं, व्रतैः पुण्यम. व्रत घेतल्यानंतर व्रताच्या द्वारे पुण्याचा बंध होतो. आणि मोक्ष कसा सांगितला, तयोः व्ययः. पुण्याने पापाच्या अति व्यय म्हणजे ते दोन्ही राहिलं नाही तेव्हा मोक्ष होतो. मग अव्रतानी व मोक्षार्थी, जो मोक्षाचा इच्छुक आहे त्याने जशी अव्रत सोडून दिली त्याप्रमाणे व्रतानी अपि ततः त्यजेत्. म्हणून त्याने व्रत देखील काय करावे, सोडून द्यावे. आता इथं पहा की जर वक्र अर्थ काढला तर काय म्हणेल कोणी, व्रत सोडून द्यायला सांगितलेत, मग व्रत सोडलं तर चालतंय ना. तर व्रत सोडावे लागत नाहीत, व्रत सुटतात. वर जशी जशी स्टेज जाते तसं तसं खालचे सगळं सुटतं. आता पहा की प्रथम आपण पूजा करत नव्हतो, फक्त दर्शन करत होतो. मग दर्शन करायला लागल्यानंतर हळूहळू त्याला त्याचं महत्त्व पटल्यावर आता पूजा करतो. काय आहे, श्रावक पहिल्यांदा मुलांना काय करतो, म्हणतो मंदिरात जावा. मग मंदिरात कशासाठी जायचं असतं हे त्यांना विज्ञान सांगितलं पाहिजे. जिनं दर्शन करताना निज दर्शन व्हायला पाहिजे
ह्यासाठी मंदिरात जायचंय. आणि जर आपल्याला ते मर्म न कळता फक्त आपण मुलांना पाठवलं रूढीने, तर मुलं काय करतात, 4 दिवस जातात, 5व्या दिवशी जात नाही, किंवा धाकाने जातात, परत मोठं झाल्यावर जात नाही, विज्ञान त्यातलं समजलेलं नाही, सोडून देतात किंवा फसवतात, दुसरीकडे जाऊन येतात, कुठला तरी टेळा लावतात आणि म्हणतात मंदिरात जाऊन आले, चंदन लावून आलं की. मग अशा रीतीने हे सगळं का होतं, तर विज्ञान न समजल्याने होतात. इतका रस आला पाहिजे की खरोखर अगदी काय म्हटलं त्या ह्याच्यामध्ये भगवंतांची स्तुती करताना इर्यापद शुद्धी जी घेतलेली आहे, तर त्यात अरथभक्ती म्हटलेलं आहे की भगवान भेटले आणि इतकं, जसं नातेवाईक जसे भेटल्यानंतर होतं तसं झालेलं असतं. पण खरं नातेवाईक भेटल्यावर तसं व्हायला नाही. कशाप्रमाणे व्हायला पाहिजे की त्याची त्याला उपमाच नाही. वाणीम गदगदयन वपु पुलकयन नेत्रद्वयम च श्रावयन मूर्धानम नमयन करोमकुलयन. मूर्धानम नमयन करतो का, समस्तक झुकवतो का. करोमकुलयन म्हणजे 2 हात असे जोडले पाहिजेत की कमळासारखे. चेतोपी निर्वापयन म्हणजे मन सुद्धा त्याच्यामध्ये इतकं लागलं की पुन्हा कुठेही उपयोग जात नाही. म्हणजे इतकं वाणी म्हणजे आता सगळं मन वचन काय कसं स्वभावात लावायचं ते सांगितलं. वाणी गदगदयन, भगवंतांना पाहिलं की वाणीमध्ये कंप आला की भगवान मी तुम्हाला सोडून कसं काय संसारात भटकलो, इकडं तिकडं कसं गेलो, मी तुमचे चरण सोडून जायलाच नकोय. म्हणजे इतकं त्याला अंतरंगामध्ये भक्ती दाटून येते. वाणी गदगदयन वपुपुलकयन, शरीरावर इतके रोमांच येतात भगवंतांना पाहिल्यावर, इतका हर्ष होतो, प्रमोद झाला. वाणी गदगदयन वपुपुलकयन नेत्रद्वयम च श्रावयन, आणि 2 डोळ्यातून असे अश्रू वाहत आहेत, आनंद अश्रू. मूर्धानम नमयन त्यावेळेस मस्तक आपोआपच झुकलं भगवंतांना पाहिलं वितरागतेच्या पुढे. करोमुकुलयम 2 हात अशी जोडले गेले कमळासारखे की आता मी माझ्यात काही ठेवलं नाही, सगळे विकारी भाव रागद्वेष सगळे गळून पडलेले आहे. तुम्हाला पाहिलं की ज्याला मी वैभव समजत होतो, रागद्वेष विकारी भावांमध्ये इतकं रमलो होतो, ते सगळे 2 हात असे जोडले की गळून पडले. आणि त्यात चेतोपी निर्वापयन मन सुद्धा इतकं लागलं की त्या ठिकाणी किंचित मात्रही आता बाहेरचा विकल्प राहिला नाही. किंवा दुसरा एक श्लोक काय सांगितला, चित्ते मुखे शिरसी पाणी पयोजयुग्मे भक्तिं स्तुतिं विनती मंजली मंजसैवम चक्रियते चरी करीति चरी करीति यश्चर करीति तव देव स एव धन्यः. कोण धन्य आहे, तोच धन्य आहे की जो अशी भक्ती करतो. काय सांगितलं, चित्ते मुखे शिरसी पाणी पयोज युग्मे, म्हणजे हे सगळं आता क्रमाने लावायचं आहे. तो श्लोक कसा बसवायचा आहे, चित्तामध्ये काय आहे, भक्ती, इकडं तो पुढच्या वेळेत घ्यायचं. चित्तामध्ये भक्ती, मुखे स्तुती, आणि चित्ते मुखे शिरसी, आणि मस्तकामध्ये काय आहे, विनती म्हणजे झुकलेला आहे. चित्ते मुखे शिरसी पाणी पयोज युग्मे, आणि हात रूपी 2 कमळ आहे. मग तिथं काय घेतलं, भक्तिम स्तुतीम विनतीम अंजली, म्हणजे 2 हात असे सहज जोडले गेले, म्हणजे ते कमळाचा आकार बनलेला आहे की जेणेकरून त्यामध्ये काय सांगितलं, आता हे सगळं चक्रियते चरी करीती चरी करीती चर करीती, हे सगळे क्रू धातूचे 4 रूप केलेले आहेत. तो काय करतो, चित्ते भक्तिम चक्रियते असं ते आता क्रमाने लावून घ्या. म्हणजे चित्तामध्ये भक्ती करतो, आणि कशामध्ये सांगितलं, मुखामध्ये
स्तुती ठेवतो, म्हणजे स्तुती करतो. चित्ते मुखे शिरसी, आणि मस्तकामध्ये विनती करतो, म्हणजे झुकतो, मस्तकाने झुकतो, आणि 2 हात असे सहज जोडतो. अशा रीतीने जो भक्ती करतो, चरी करीती यश चर करीती तव देव स एव धन्य. म्हणजे तो असं करतो तो धन्य आहे. म्हणजे इतका आपला उपयोग मन वचन काय सगळे कुठं लागले पाहिजे, स्वभावाकडे लागलं पाहिजे. हे चित्तामध्ये भक्ती नसताना कुठलं जर कार्य करायला गेलो तर कल्याण मंदिर स्तोत्रामध्ये काय म्हटलेलं आहे, भावशून्य. काय सांगितलं, कोणती क्रिया जर भावशून्य केली तर तसं खाली ठेवायचं. तर काय सांगितलं, जातोस्मितेन जन बांधव दुःख पात्रम यस्मात क्रिया प्रतिफलंतीन भावशून्य. कारण का तर भावशून्य क्रिया जर केली तर काय होते सांगितलं, फळ देत नाही. भोजन पक्वान खूप चांगलं केलेलं आहे आणि अतिशय आग्रहाने सगळ्यांना वाढून वाढून तो खाऊ घालतात, आणि जेवण झाल्यानंतर काय म्हणतो, तुमच्या बाप जन्म तरी असं खाल्लं होतं का कधी झालं, काय उपयोग झाला त्याचा. भावशून्य क्रिया प्रतिफलित होत नाही, म्हणजे त्यांनी वचन मधुर नाहीये आणि सगळं पक्वान्न मधुर केलेत, वचन मधुर नाही तर सगळं विफल झालं. फक्त वाणीमध्येच तसं का आलं तर चित्तामध्ये तसं आहे, म्हणून पहिल्यांदा चित्ते घेतलं, नंतर मुखे घेतलं. म्हणजे चित्तामध्ये जर भक्ती असेल तर मुखामध्ये स्तुती येतेच आणि मस्तकाने तो झुकतो. म्हणून काय आहे, पहिलं आपलं चित्त निर्मळ नसेल तर तोंडाने बोला असं वाटत नाही, आणि तोंडाने बोलला तरी झुकावंसं वाटत नाही. म्हणून कसं आहे की तोंडाने बोलला तर झुकेलच तो. म्हणजे चित्तामध्ये जर मलिनता असेल तर मुखामध्ये शब्द येत नाही स्तुतीचे, आणि मुखामध्ये येत नाही तर मस्तकाने पण झुकत नाही. म्हणून आम्हाला प्रत्येक समय कसा विचार करायचा आहे पहा, की मेरी जीवन गाथामध्ये ते प्रत्येक ठिकाणी गणेश प्रसादजी जेव्हा विहार करतात, एक ना एक दुसऱ्या कुठल्या ना कुठल्या ठिकाणी विहार करतात, एक घटना असं प्रत्येक ठिकाणी दाखवतात, कुठल्या कुठल्या व्यक्तीचा खुलासा केलेला असतो त्यांनी. पहा यांच्या परिणामाची निर्मळता आहे, त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं असं दाखवतात ते. मग काही ठिकाणी गेले त्या गावात तर काही घरं असतात जैनांची, पण त्यांच्यामध्ये एकी नाही. मग तिथं सांगितलं काय, त्यांनी मनोमालिन्य आहे. त्यांचं मनोमालिन्य म्हणजे मनामध्ये मलिनता, एकमेकांशी वात्सल्य नाही. मग त्याचं कारण त्यांनी काय सांगितलंय, खूप चांगला आहे तो पॅरेग्राफ. त्यांनी सांगितलं की ह्याचं कारण की ते मान कशा आहे, आणि मान कशाने काय होत आहे, त्यांना एकमेकांना ते काही समजत नाही. परस्पर में एक दूसरे को कुछ नहीं समजते, असं त्यांची ती भाषा आहे. म्हणजे कुछ नाही समजते म्हणजे काय सांगितलं की एकमेकांच्या विषयी त्याला हा म्हणतो हा काहीतरी आहे, आणि त्याला तो म्हणतो हा काहीतरी आहे. त्यामुळे काय होत आहे, त्यांच्यामध्ये कधी सुद्धा अशा प्रकाराने एकी होत नाही सांगितलं. मग परत त्यांनी एक वाक्य काय सांगितलं, सर्वत्र अशी वृत्ती व्हायला हेच कारण आहे मान कशा. आणि अशा रीतीने जिथं जिथं एकमेकांशी जुळत नाही त्याचं कारण हेच आहे की त्याने तसं केलं मी पण असं करतो. म्हणजे मान कशाने हे सर्व प्रवृत्ती चाललेली आहे. आणि जर तिथं वात्सल्य आलं तर आपोआप काय होणार आहे, समजा समोरचा करतोय उद्दंडता, गर्व करतोय आणि व्यवस्थित वागत नाही, तरी सुद्धा त्याच्याकडे बोट दाखवू नकोस. त्याने तसं करतोय म्हणून मी पण तसं करतो आकडून राहतो म्हटलं तर चालणार नाही. तर त्या ठिकाणी माझंच कुठंतरी चुकतंय म्हणून तो तसं उद्दंड वागतं, असं लगेच स्वतःकडे घेतलं ना तर इतकी विनयाची प्रवृत्ती येईल, मान कशा तिथं राहणारच नाही. म्हणून प्रत्येक ठिकाणी काय केलं पाहिजे
की आपल्याला कसं म्हणजे कुठे सुद्धा विसंवादाचा प्रश्नच येणार नाही. विसंवाद केव्हा होतोय? एकमेकांच्या विषयी काहीतरी विचार आहेत आणि एकमेकांच्या विषयी हे विचारच काय होतात, विसंवादाला कारण ठरतात. म्हणून आपण कुठेही काही विचार करायचा नाही दुसऱ्यांच्या विषयी. सारखा विचार कोणता करायचा आहे, कसाही वागला तरी माझं चुकतंय, त्याचं चुकत नाही. बस एवढंच आपल्याला काय करायचंय, निर्माण स्वरूपात राहायचंय. म्हणजे झुकला कुठं, विनती मंजली म्हणजे सही. म्हणजे दोन हात असे जोडले गेले, मस्तकाने त्याने झुकलेला आहे. तर भगवंतांच्या विषयी मनामध्ये काही नाही ना, त्याच्या मलिनता. त्यामुळे सहज ही क्रिया झाली. पण इतरांच्या विषयी तरी कशाला पाहिजे, ते सुद्धा भगवान आहे तसं म्हणणं. भगवंतांना नमस्तू करायला जात आहे, तसं ह्यांना नमस्तू केलं नाही, पण मनामध्ये काय विचार केला, भगवान आहे असं समजलं. तर हा प्रसंगच प्राप्त होणार नाही. आता कुठेही आपण असं म्हणू शकणार नाही, बघा ते तसंच वागतात किती वेळा सांगितलं तर. हा जो म्हणणार आहे तो मान कशाही आहे. कारण का तर तू तसं म्हणू नको त्याच्याविषयी, तसंच वागतोय म्हणून. तर तुलाच अजून जमेना सरळ कोमल व्हायला, म्हणून लगेच आपल्यावर घटवायचं हे. माझ्यात अजून काय कमी पडतंय की जेणेकरून समोरचा असा वागतोय, इतकं हे करायला पाहिजे स्वतःमध्ये प्रवृत्ती सरळ. तरच ते अन्नाई जरी तो आपल्यामध्ये तर आपण मृदुता ठेवली ना, त्यांनी जरी नाही वागलं तसं आपण एवढं वागून सुद्धा, तरी सुद्धा आपण तिकडं पाहायचं नाही, तरी सुद्धा तो चांगलाच आहे. सांगितलं ना ते की सासूची परीक्षा पुस्तकामध्ये काय होतं, सासू सुनेचा एक प्रसंग आहे. आणि मग त्याच्यात काय दाखवलं त्यांनी की ती सून तर अशी आधुनिक असते आणि कुठलंच काही काम करत नसते घरात. आणि सासू तर आता खूप वेळा सांगून पाहते पण काही जमत नाही. म्हटल्यानंतर काय करते, ठीक आहे, हिला कुठं सारखं बाहेर फिरायला जायचं असतं, काहीतरी करायचं असतं, असं करून तिने कधीही घरातल्या कामाकडे लक्ष दिलेलं नसतं. तिला एक मुलगा होतो. मुलगा झाल्यानंतर ती सासूकडं सगळं म्हणजे मुलाला पण सासूकडे देत असते आणि बाहेर जात असते. आणि काय होतं, कधी घरात आली तरी सुद्धा ती म्हणते मुलाला सांभाळायला मला जमत नाही म्हणून. म्हणजे ते कोणाजवळ द्यायचं, सगळं सासूजवळ, काम पण आणि मुलाला सांभाळायला पण. एक दिवस तिच्या माहेरून तिची आई येते. आई आल्यानंतर सासूबाईंना विचारते पहिल्यांदा, कसं काय जमते का माझ्या मुलीला, सगळं करते का वगैरे. अहो, तुमच्या मुलीसारखी मुलगी दुसऱ्या जगात सापडणार नाही, इतकी छान काम करते, सगळं मला हातभार लावते, कुठं सुद्धा काही कमी पडू देत नाही, विनयशीलता खूप आहे वगैरे. म्हणजे सगळं जे नाही ते सगळं सांगितलं ते. आणि ते ऐकायला कोण होतं तिथं, कामवाली होती. आणि ती कामवाली म्हणते काय सगळं उलट सांगते सासू, काय सुद्धा नाहीये तिच्यामध्ये तर. आणि तिला काही ते सहन झालेलं नसतं, सासूने इतकं तिच्याविषयी चांगलं सांगितलेलं. त्यामुळं ती जे तिचे दोष आहेत ते हिच्या आईला कळू देत म्हणून तिच्या मनात आलेलं असतं. आणि इकडे तिकडे सासू गेली की ती हळूच बोलवते तिच्या आईला. म्हणते, अहो काय हो तुमची मुलगी, काय शिकवलं का तुम्ही तिला, काही सुद्धा एक इकडचं तांब्या इकडं हलवत नाही, कुठलं काम करत नाही, सगळं सासूवर सोडून देते आणि बाहेर फिरत राहते आणि काय काय सगळं उलट सुलटच करते, एक सुद्धा काही करत नाही सासूच्या मनासारखं. आणि मी बघते माझ्या डोळ्याने, मला काही सासूने सांगितलं असं नाहीये. आता तुम्हालाच बघा की तुम्हालाच किती चांगलं सांगितलं म्हटल्यावर मला तर कसं सांगेल ती बाई, पण मी माझ्या डोळ्याने बघितलं ते मी तुम्हाला सांगते. बघा तुमच्या मुलीला कसलंही वळण नाही, काही सुद्धा करत नाही. आणि ते मुलगा झालाय तर त्या मुलाला सुद्धा सांभाळायला तिच्याकडं आणि काम पण करायला तिच्याकडं, अशी तुमची मुलगी, असं ती सगळं कामवाली सांगते. ती ऐकायला कोण असते आत, कामवालीचं सांगितलेलं ही ऐकत असते सून. आणि त्या सुनेला ते ऐकल्यानंतर आईला तर खूप धक्काच बसलेला असतं की ती असं वागून सुद्धा सासू चांगलं बोलते. आणि हिला सुद्धा कळतं की सासू आपल्याविषयी आपल्या आईजवळ खूप चांगलं बोलली, हे कामवालीकडूनच कळते. म्हटल्यानंतर
इतकं तिच्या मनामध्ये हे झालेलं असतं की आपण खरंच इतकं वाईट वागले आणि तरी सुद्धा सासू इतकं चांगलं म्हणते म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्या दिवसापासून इतकं तिचं सगळं परिवर्तन झालेलं आहे. आईने सांगायची काही गरजच राहिली नाही. लगेचच तिने काय केलंय, सगळं सासूबाईला तुम्ही, कारण ती सून हे कामवाली काय सांगते की अहो सासूबाईला त्यांच्या भावाकडे किती वर्षातून जायचं होतं आणि भावाने खूप आग्रहाने बोलवलं होतं, काहीतरी कार्यक्रम आहे, पण हिला काही जमणार नाही तर मी जर गेले तर, म्हणून ती गेली सुद्धा नाही त्या कार्यक्रमाला, असं त्या हिने सांगितलेलं असतं कामवालीने. आणि ते सगळं ऐकल्यानंतर खूप म्हणजे इतकं आनंदाने ती काय करते, सासूला म्हणते आता तुम्ही उठायचं सुद्धा नाही जाग्यावरनं, सगळं मी करणार आहे म्हणून सांगते. आणि तुम्हाला माहेरी किती दिवस जायचे तेवढ्या दिवस जावा, मी काही सुद्धा म्हणणार नाही तुम्हाला, सगळं मी तुमच्यासारखं सांभाळते घर. म्हणजे इतकं तिने आणि परत अनुभव घेऊन बघा म्हटली ती की मला येते की नाही, आणि मग तुम्ही अगदी आश्वस्त होऊन मग माहेरी जावा असं सांगितलेलं असतं. आणि ते पाहिलं, खरोखर तिच्यामध्ये इतकी गती आलेली असते आणि एवढा तिचा बदल झालेला असतो. आणि ते बघून सगळे काय होतात, आश्चर्यचकित होतात. मग सासू मात्र निवांतपणे आता माहेरी जात. कशासाठी सांगितलं हे, म्हणजे ती सून तशी वागली, जर तसंच सांगितलं असतं ना सासूने तर उलटच सगळं झालं असतं. पण इतकं व्यवस्थित फिरलं ते की बदल तिच्यात आपोआपच झालेला आहे. म्हणून तसं आम्हाला सुद्धा काय करायचं आहे की कसंही कोणी असू दे पण माझे परिणाम मी बिघडू नये, मी सदैव कसं राहावं, माध्यस्थ राहावं आणि आपल्यामध्ये आत्मकल्याण करावं तर फायदा आहे. नाहीतर काय म्हणणार की अशीच ती तशीच असं म्हणत किती मोक्षाला जाईपर्यंत, मोक्ष कुठला, मोक्ष मिळतच नाही असं झालं तर असंच करत बसणार का, सारखा संयोग कुठला तरी असाच भेटणार, मग त्या संयोगाला जाऊ देत मग मी आत्मध्यान करतो, तर असं कधी होणारच नाही. ह्या संयोगातच तुझी परीक्षा, त्या पुस्तकाचं नाव काय दिलंय, परीक्षा सासूची. तसं आता परीक्षा भव्याची, हे भव्य जीव किती किती काळात परिवर्तित होतो ना, मोक्षाला कधी जातो हे पाहायचे आता. आणि जर आपण आपलीच काय केली, विडंबना केली तर काही उपयोग नाही. म्हणून कोणाच्याही सानिध्यात कसे नरकात आपण जाऊन आलो आणि काय एक तरी आपल्याशी कोण चांगलं वागलं होतं का, आपण तरी त्याच्याशी चांगलं वागलं होतं का, तरी सुद्धा एवढ्या कचाट्यातनं सुटलंय, आता करून घे ना याचा उपयोग चांगला. म्हणजे एवढ्या तू दुःखातून आलाय आता, तर तुला काहीच दुःख नाही, फक्त विचारात नाही इतका तो टेन्शन लेस होतो, किंचित मात्रही त्याला आता चिंता राहत नाही की कसं काय आता होणार, घरातले सगळे निघून गेले, मी एकटाच राहिलो, कधी करणार मी एवढं सगळं एकटा. अरे विचाराने हैराण होऊ नको, मी एकटाच आहे, पूर्वीपासून एकटाच आहे, आता एकटाच आहे आणि पुढे एकटाच असेल, मला कोणाची गरजच नाही. संपलं की विचाराचा खेळ आहे हा. फक्त विचारातच काय वाटत होतं, मला एकट्याला कसं जमल, सगळे गेले आणि आता काय म्हणतोय मी एकटाच आहे. एकटाच आहे म्हटलं की संपलं, काय आता राहिलीच नाही चिंता त्याला. आणि सगळे मिळून आम्ही करणारे आहोत म्हटलं तर गेलंच. म्हणजे काय आहे, तिथं विसंवादाला सुरुवात झाली. कारण का तर सारखं दृष्टी कुठं राहते, मग दुसऱ्यावर राहते, मोजत राहतो, किती केलं त्यांनी दिवसातून, किती केलं, मग मी पण तेवढंच करणार, त्याच्यापेक्षा कमीच करणार, मला नकोच. मग ते नुसतं म्हणायला एकत्र आहे पण सगळं आमच्यावरच टाकतात, ते काही लक्षच देत नाही. झालं विसंवाद कुठं होत असतो, वचनात नाही मनात होत. म्हणून तू मनोमालिन्य करू नकोस, त्या ठिकाणी लगेच इतकं तू सहज आत इतकं झुक की आपोआप तुला काय होईल, ह्याच्यातनं सहज परम शांती प्राप्त होईल. म्हणून इथं काय सांगितलं, कोणता श्लोक सांगितला होता ते विसरून जायचा नाही. काय सांगितलं, म्हणजे हे पाप भाव केलेस तू, मग अव्रताच्या द्वारे पाप होते. व्रत म्हणजे काय आणि अव्रत म्हणजे काय हे समजून घ्यायचे. व्रत म्हणजे नियम आणि अव्रत म्हणजे अनियम. मग आपलं जीवन काय अनियम नाही, काय लक्षात आलं, अनियम नाही म्हणजे नियमित आहे आपलं जीवन. कारण का तर कधी असं कधी तसं म्हणतो. आज काय केलंय, पूजा केली, आता उद्या स्वाध्याय करतो, परवा काय करतो संयम करतो, तेरवा काय करतो दान देतो,
अशा रीतीने आपलं अनियमित जीवन नाही. काय सांगितलं? हे सर्व पाप होते. कारण तुला प्रत्येक वेळेस आपला उपयोग कुठे लावायचा आहे? स्वभावाकडे लावायचा आहे. मग स्वभावाकडे उपयोग लावायचा आहे तर मोजू नकोस तिथं. मी आता स्वाध्याय केलाय, आता नंतर उद्या मग दान दिलं तर चालतंय. स्वाध्याय केला हा विचार कशाला तुला आला? तुझा उपयोग तिथं लागला, स्वभावात लागला, स्वाध्याय झाला. देवदर्शन केलं नसून तू निज दर्शन केलेस. मग सारखं तू उपयोग इकडे लाव. देवदर्शन पण होऊन जाते, स्वाध्याय पण होतंय, पूजा पण होतीये, संयम पण होतंय, दान पण होतंय, तप पण होतंय. काय अवघड आहे? उलट राहिला वेळ अजून शिल्लक. मग तिथं काय तू विकथा करू नको. राहिलेल्या वेळामध्ये विकथा करू नकोस. तर काय कर? स्वभावाला जा. म्हणजे सतत आता तुला हे षटक्रियेतून इतकं चांगलं उद्बोधन मिळालेलं आहे की वेगळं कुठं झाला की काय होत आहे? दुःख होत. आणि एकाग्रतेसाठी तुला हे 6 काय सांगितले? षटक्रिया सांगितल्या. मग एकाग्रतेतून परत वेगळतेत तू का आला? आता परत एकाग्रच राहा. वेगळं झाला की परत दुःख आहे. अव्रताच्या द्वारे काय होत आहे? पाप होत आहे. आणि व्रत घेतले तर पुण्य होते सांगितलं. मग पुण्य आणि पाप दोन्ही पण काय आहे? संसाराची बेडी आहे. ज्याला पुण्यकर्माला समयसारमध्ये सुशील म्हटलं आणि पाप कर्माला कुशील म्हटलं तर लगेच तिथं शंका झाली की जम संसारम पवे सरितम कह होदी सुशीलम. जे संसारामध्ये प्रवेश करवित ते सुशील कसं असेल? त्याला कुशीलच म्हणा. पुण्याला सुद्धा कुशील म्हणा. म्हणजे पुण्य आणि पाप दोन्ही पण काय आहे? कुशील म्हणजे वाईट स्वभावाचे. वाईट स्वभावाचे म्हणजे तुझ्या जातीच्या विरुद्ध आहे. तुझी चेतन जाती आणि त्यांची उद्गल जाती, म्हणून त्यांना कुशील हे नाव दिलं. कोणाच्या अपेक्षेने? चेतनेच्या अपेक्षेने. लक्षात आले की नाही? चेतनेच्या अपेक्षेने त्यांना काय म्हटलं? कुशील म्हटलं. पण अचेतनेच्या अपेक्षेने ते कसे आहेत? पुण्य आणि पाप. अचेतनेकडून पाहिलं तर ते त्यांचं वैभव आहे. पुद्गलाचं ते वैभव आहे. कारण का? तर ते पुद्गलाचं पुद्गलाला लखला. मला काय त्या पुण्य पापाशी खेळ करत बसायचा नाही. कोणाचा तरी नातू आणायचं आणि खेळत बसायचं. मग तो नातू गेल्यावर रडत बसायचा, आता मला करमत नाही. तर कोणाचा तरी नातू आणून तुला कशाला करमणूक करून घ्यायची आहे? तुझं तुझ्या जवळ आहे. कोणाचं तरी आणून तू खेळत बसू नको. हे जसं तिथं सांगतो. मग तसं इथं सुद्धा ते पुद्गलाचं पुद्गलाकडे पुण्य पाप तू त्याच्याकडे पाहू नको. पाप पुण्य के फलमाई हरक बिलको मतबाई. यह पुद्गल पर जाय उपजीविन से फिरथाई. लाख बात की बात यह निश्चय उरलाओ तोरी सकल जगदंत पंदनित आत्मध्या. किती शेवटची एकच वाक्यात सांगितले नाही तर आत्मध्याव. सदैव आत्म्याचं ध्यान. ह्याला सोडून तोरी सकल जगदंत फंद. तुटले सगळे जगातले दंड फंद. काही राहिलंच नाही. कारण तो पुण्य पापाचा खेळ. कधीतरी त्या नातवाने बघितलं आपल्याकडे, हसला की वाटलं किती छान आहे. आणि कधीतरी रडला की म्हणतो किती वाईट आहे. पुण्य पापाच्या खेळात तू जुगार खेळतोयस. कोण तुला हसवणार, कोण तुला रडवणार? क्वरुष्यामी क्वतुष्यामी मध्यस्थोहम भवामी. कोणावर रुसायचं आणि कोणावर संतुष्ट व्हायचं म्हणून मी आता काय होतो? मध्यस्थ. बघा किती लगेच आपलं ओझच उतरते सगळं. रुसणं आणि संतुष्ट होणं चाललंय म्हटलं की ओझं वाढलं आणि समता भावात आलं की ओझं उतरलं. इतकं सोपं आहे. म्हणून तो पुण्य पापामध्ये राहू नको. जसं अव्रतानी इव म्हटलं ना, जसे अव्रत सोडतो
तसं व्रताला देखील मोक्षार्थी. मोक्षार्थी का म्हटलं त्याला? जर त्याला खरंच सुटायचं असेल तर पुण्याला सुद्धा सोडून दे. काय इच्छा करतोय? बसलं इथं, पण कधी एकदा संपतंय म्हणतो, फार उकाडा आहे, आपल्या एसी मध्ये जाऊन बसलं म्हणजे बरं वाटतं. आपल्याला वाटत नाही आपण पुण्याची इच्छा केली म्हणून. म्हणजे आपल्याला शरीराला 5 इंद्रियाला जे अनुकूल आहे त्याची सारखी इच्छा करतोय. शब्द मधुर ऐकायला मिळावे, काहीतरी पाहायला मिळावं, किती जागरण करतो 2-2, 3-3 वाजेपर्यंत फक्त लोचन तृप्तीसाठी. आत्मतृप्ती होत नाही त्याच्यात. डोळ्याची तृप्ती करायला निघाला, अंध झाला. केव्हापासून अंध झालाय? डोळे गेल्यावर अंध म्हणायचं नाही त्याला. आंधळा केव्हापासून आहे? जोपर्यंत चक्षुंद्रियाच्या अधीन आहे तोपर्यंत तो आंधळा आहे. जोपर्यंत कर्णेंद्रियाच्या अधीन आहे तोपर्यंत तो बहिरा आहे. जोपर्यंत तो घ्राणेंद्रियाच्या अधीन आहे तोपर्यंत तो कसा आहे? अज्ञानी बहिरात्मा आहे. आणि रसनेंद्रियाच्या अधीन आहे तोपर्यंत तो किडा आहे. म्हणजे किडा, अन्नाचा किडाच होतोय तो. म्हणून काय सांगितलं? स्पर्शनेंद्रियाचा जो अधीन आहे तो तर काय आहे? संवेदनाने मुक्त आहे. म्हणजे तो तर अचेतन आहे. म्हणजे 5 इंद्रियाच्या अधीनतेने आम्ही हे कार्य करून काय करतोय? म्हणतो बघा बघा मी किती सुंदर आहे. लगेच आपण काय दाखवायला निघालोय? साडी सुंदर नेसतो, दागिने घालतो आणि म्हणत नाही कोणाला बघा मी किती सुंदर आहे म्हणून. पण कशासाठी चाललंय? स्वतःच्या लोचन तृप्तीसाठी नाही, दुसऱ्याच्या लोचन तृप्तीसाठी. दुसऱ्यांना मी चांगलं दिसावं. कारण स्वतःसाठी तर घरी काय करतो? फाटके कपडे घालतो, कुठले तरी मळकट घालतो, कुठले तरी जुने पुराणे आपले पडलेले पडीक असतो ते घालतो, दागिने सगळे उतरून टाकतो. आणि आता कोणतरी आलंय म्हटलं तर थाप पडली की लगेच काय म्हणतो? थांबा जरा, कडी सुद्धा लवकर उघडत नाही. कारण असं कसं मी त्यांच्या समोर जायचं म्हणतो. आताच ड्रेस बदलला, आता परत चांगला त्यांना दिसण्यासाठी परत चांगला ड्रेस घालून मगच कडी उघड. म्हणजे काय आहे? आपण चांगलं दिसावं ह्या विचारासाठी हे सगळं करतोय. म्हणजे राजवार्तिक मध्ये परवा सांगितलं होतं, उज्ज्वल वेश धारण करणारा अशुभ नाम कर्म बांध. काय सांगितलं होतं? अशुभ नाम कर्म बांधत म्हणजे सारखी हौस आहे त्याला नवीन कपडे घालावेत, चांगलं दिसावं, भक्केबाज असावं, किंवा दागिने शृंगार वगैरे करणारा, असं अनेक कारण घेतले त्याच्या. शृंगार करणारा, दागिनेची हौस ठेवणारा वगैरे हे सगळे अशुभ नामकर्म बांधतोय. म्हणजे अशुभ नामकर्म सोपं नाही. अशुभ नामकर्माच्या उदयात कोठे जातो? 1 इंद्रिय होतो, 2 इंद्रिय होतो. पाहतोच आपण अशुभ नामकर्म कुठं कुठे. त्या अनेक प्रकारचे जसे परिणाम तशा प्रकारच्या परिणामामध्ये जात. म्हणून मला डोळ्याचा उपयोग करायचा तर जिनवानी वाचण्यासाठी, जीवाचं रक्षण करण्यासाठी आणि वितराग भगवंतांचं दर्शन करण्यासाठी. म्हणजे काय सांगितलं? वाणीन गदगदयन वपुपुलकयन. भगवंतांना पाहिल्यावर असं झालं पाहिजे. अंतरंगात आपले असे परिणाम होतात का? हे भगवंताकडे पाहण्याची दृष्टीच नाही. म्हणून आंधळे. का आंधळे म्हटलं? भगवंताकडे पाहत नाही, व्यवहार नाही आणि निश्चयाने निजध्रुवाकडे पाहत नाही. म्हणजे ज्ञान दृष्टीने पाहत नाही. म्हणून ह्या दृष्टीचा काय उपयोग आहे? नक्कीच्या ते नाही, नक्कीचा शृंगार म्हटलं ना, ते कुठलं काहीतरी आहे की ते. नक्कीचा शृंगार जसा व्यर्थ आहे तसा आपले डोळे बहुरूप्याचे आहेत. कान कशाचे? कान असून काय उपयोग आहे त्याचा? का कधी जिनवानी ऐकलीच नाही. म्हणून ती उंटाची गोष्ट सर्वांना माहिती आहे की तो शेठजीचा जीव झालाय उंट आणि शेटाणी झाली राजकुमारी, आणि राजकुमारीच्या घरातच तो पाळला गेलाय उंट. नेमकं कसं संयोग असतो? ज्याचा जो ऋणानुबंध आहे तिथं त्याचं ते होतंय. आणि मग असं झाल्यानंतर आता दोघांचं एकमेकावर खूप प्रेम.
लग्न ठरल्यावर वडिलांनी ठरवले की हे दोघे एकमेकांना सोडून राहत नाही, तर राजकुमारी बरोबरच उंट द्यायचं ठरवलेलं असतं. आणि आता उंट चालू लागले वराती बरोबर. आणि त्यावेळेस एकदम तो थबकला, त्याला जाती स्मरण झालं, अरे ही तर आपली पत्नी आणि आता दुसरीकडे विवाह होऊन चालली आहे. खूप वाईट वाटते त्याला. आणि मग त्याच वेळेस राजकुमारीला पण जाती स्मरण झाले. ती लगेच सगळ्यांना बाजूला करून पडदा टाकते आणि त्याच्या कानात सांगते की तुम्हाला रोज सांगत होते की जिनवानी ऐकायला चला, पण कधी मनावर घेतलं नाही. तुझा मला व्यापारातनं वेळ नाही म्हणून सांगत होता तुम्ही. काय झालं, त्याचं फळ काय भोगते आता? कोण? उंट झालाय. आता आपल्या परिणामाचे फळ आहे, चालू लागा आता, उगाच मार खाऊ नका. झालं, मग संपलं. ह्या पलीकडे काय सांगणार आहे कोण कोणाला? म्हणून आम्ही आहे तोपर्यंत ऐकत नाही कोणाचंच. किती सांगितलेलं असतं की पूजा करा, दर्शन करा, सारखं ज्यांना त्याचा बहुमान आलाय आणि ते सतत आपल्याला ह्याच्यात गुंतवतात. कशाला दुसऱ्यांनी सांगायला पाहिजे? आपला उपयोगच असा पूर्ण 4 वाजता उठलं पाहिजे पहाटे, आणि उठल्यापासून सगळं लय इकडं. काय कमी आपल्याला? आत्मवैभव एवढं महान असताना बाहेर का लक्ष देत? 9 वाजता 10 वाजता झोपलं, 4 वाजता उठलं, सगळा उपयोग इकडं लावला आणि आपोआपच त्याचं काय होतंय? कल्याण होतंय. पण आपण ते का ऐकत नाही? का स्वीकारत नाही कोणाच? काहीतरी आपला छंद असतो, प्रत्येकाला आपला आपला छंद लागलेला असतो. सकाळी एक दृश्य पाहायला मिळालं, त्या घोड्याला, आता पावसाळ्याच आहे ना, तिथं गवत आलेलं असतं हिरवं, मग ते हिरवं गवत खायचं असेल, काय करायचं? त्याच्या मनात आले त्याला ते खायचंच असतं, ते करायचंच असतं. आणि एक छोटी मुलगी तिच्या पायाला दोरी बांधून, ते घोडा होता खाली आणि थोडस उंच असं कट्टा असल्या म्हणजे जागा मार्ग असल्यासारखं उंच, आणि त्याच्यावर ती उभा राहून त्याच्या पायाला दोरी बांधलेली ती अशी ओढत होती मुलगी. आता तो, आणि किती छोटी मुलगी ती, आणि घोड्याचं वजन केवढं, तो येईल का घोडा तसं? मग तिथं म्हटलं की तू त्याला का ओढतीये, तसं ओढू नको म्हणून सांगितलं. आता पुढे नंतर काय झालं की जेव्हा परत येताना पाहिलं तर तिथं मुलगी वगैरे कोण नाही, घोडा एकटाच होता. आणि तो काय खात होता? गवत खात होता. मग त्याच्यावर अनुमान केलं की तो काय येत नव्हता त्या मुली बरोबर किती ओढलं तरी, तर त्याला गवत खायचं होतं तिथलं. मग घोडा तरी ऐकतो का कुणाचं? घोडा तरी ऐकतो का? आपण म्हणजे आपल्याला काय वाटतं की आम्ही एवढं चांगलं सांगतोय पण कोण ऐकतच नाही आमचं, लगेच आपल्याला असं वाटत असतं. आता तिथं लगेच विचार काय झाला, ती मुलगी म्हणजे मनुष्य गतीतली आणि घोडा म्हणजे तिऱ्यांच्या गतीतली. तर किती मोठा असला तरी तो हीनच आहे ना, पशु आहे ना, तो हीन आहे. मग त्याने त्या मुलीचं किती लहान असली तरी ऐकायला पाहिजे होते की नाही, कारण ती उच्च आहे, मनुष्य म्हटल्यानंतर. पण हिथं आपण काय पाहतो की नाही ऐकणार, तो यायचं असलं तरी येईल, नाही तर नाही असं म्हणतो. मग इथं सुद्धा आपल्याला त्याच्यावरनं चिंतन होत आहे की मनुष्याने ऐकलं नाही तर दुःख कशाला व्हायला पाहिजे, सासूचं सुनीने नाही ऐकलं तर दुःख कशाला व्हायला पाहिजे. समान जातीचे सगळे इथं. तर म्हणजे प्रत्येक जण आपल्या मनाचंच करत असतो. त्या घोड्यावरनं तर इतकं चिंतन झालं की त्याला खायची धून लागली आहे ना, तर कोणाचं ऐकणार नाही. तसं आम्हाला 5 इंद्रियाची धून लागली ना तर आम्ही कोणाचं ऐकणारच नाही. आम्हाला जे करायचं ते करणारच आहे. किती सांगू ते जिनवानी, किती सांगू ते आचार्य, तरी सुद्धा आम्हाला काय कशाची धून लागली आहे? दुःखात पडायची धून लागली. मग त्याला ती मुलगी जसं वर काढून आणत होती, आता त्याच्या ते झुडपं जे होतं ते सगळं काटेरी होतं. मग ते किती तोंडात काटे टोचत असतील, किती पायात टोचत असतील, काय होत असेल, परंतु त्याला धून आहे ना त्याची, त्या दुःखातनं सोडवायला आली तर ती कोण सुटतंय का? तसंच आपलं पण घ्यायचंय की आपल्याला किती दुःखातनं सोडवायला आलं तर कोण सुटतंय का? त्याला ते वेग असतो तो झाल्याशिवाय. मग त्याला
किती जरी आपल्याला दुःख झालं तरी सुद्धा ते करणारच, पण जिनवाणीचं ऐकणार नाही. ऐकणार तर सांगितलं अव्रतानी. मग सांगितलं की अव्रताच्या द्वारे पाप होतंय, व्रताच्या द्वारे पुण्य होतंय. मग पापातून पुण्यात आणून ठेवलं. मग त्याला चव कळली त्याची की दोन्हीची चव पुद्गलच आहे. कशाला पुण्यात तरी अडकायचंय. त्यापेक्षा पाप पुण्याच्या अतीत मी माझ्या स्वरूपाला म्हणजे समता स्वरूपाला जाणून आनंदाला प्राप्त होईल. म्हणजे आपल्याला फक्त कशाचं लागलेलं आहे की आपण म्हणतो नाही नाही बघा एवढं सांगून सुद्धा कळत नाही, ऐकत नाही. लगेच आपल्याला मान कशा, आता सांगितलं ना मान कशा झालेला असतं आणि त्यामुळं काय होतं मनोमालिन्य होतं की माझं ऐकत नाही. तर मान कशा आहे, केव्हा संपेल सांगितलं, कुठल्या विचाराने संपेल. तर सांगितलं ना की तू फक्त स्वतःला भगवान जाण, दुसऱ्याला देखील भगवान जाण. त्याने माझं ऐकलं पाहिजे, तो माझ्यापेक्षा लहान आहे, त्याला कळत नाही, हा विचारच ठेवू नकोस. कुठलाही कोणाला शेरा देऊ नकोस, कोणाविषयी देखील असा विचार करू नको. ते सहज काय आहे, परिणामाचा हा खेळ आहे. परिणामामध्ये जर आमची शुद्धता असेल, निर्मलता असेल तर ते सहज घडेल. पण परिणामात मलिनता आली तर काय होईल, सगळी अराजकता. म्हणजे सांगितलं तिथं 10 घरं होती जैनांची, पण कोणाचा कोणामध्ये मेळ नव्हता. मग कोणाला दोष देणार, एका घराला की दुसऱ्या घराला की तिसऱ्या घराला की 10 घराला दोष देणार. तर एकाच व्यक्तीने फक्त तिथं स्वीकारलं की हे चांगलेच सगळे, की सगळे सगळे परत काय होतात एकत्र येतात. फक्त एकाने स्वीकारायचंय, पण आपण तिथं झुकत नाही. ते असे करतात ना, मग मी पण असंच कर. ते तसे वागतात, मी पण असंच वाग. अशा रीतीने हे सारखं काय आहे की मनामध्ये कठोरता आहे. तर ही कठोरता राहू नये. फक्त आपण आपल्यासाठी कोमलता ठेवून सतत आपण स्वभावात राहिलो तर मोक्ष दूर नाही. म्हणजे इतकं आपण स्वतःला जाणणं अत्यंत आवश्यक आहे की जेणेकरून सतत सहज स्वभावामध्ये राहून आनंदाला प्राप्त होऊ शकतो. ते जिथं काय सांगितलेलं आहे की अव्रतानी व मोक्षार्थी. मोक्षार्थी हा शब्द का वापरला, तर ज्याला खरोखर दुःखातून सुटायचंय, फक्त आपण मग तो मोक्षाला जाण्याची इच्छा असणारा, शब्द शब्दच राहून जातात, भाव कळतच नाही. म्हणून सांगितलं की जो दुःखातून सुटण्याची इच्छा करणारा आहे त्याने अव्रताप्रमाणे व्रताला देखील सोडावं. म्हणजे अव्रत सोडताना अवघड वाटलं नव्हतं, तसं व्रत सोडताना सुद्धा अवघड वाटणार नाही. व्रत सोडताना म्हणजे पुण्याची अपेक्षा सोडताना, पुण्याची इच्छा. व्रत सोडायचे म्हणजे काय करायचंय, केवली भगवंतानी कुठलं व्रत सोडले, ते तर उत्कृष्ट नियमात आहेत, आपल्या स्वभावात आहेत. म्हणजे काय सोडावं लागत नाही. गळून पडलं, फुल आलं, फळ आलं की फुल गळून पडतं. तसं या ठिकाणी मोक्ष फळ मिळालं की हे फुल गळून पडतं पुण्याचं. म्हणून तिथं काही सोडायला लागत नाही, सुटून जातं. फक्त आपण उपयोग इकडे दिला पाहिजे की आता मंदिरात बसलोय आणि मंदिरात बसल्यावर इच्छा कशाची करतोय, भगवान मी 1 तास आता चांगली पूजा करतोय, व्रत केलंय, काल उपास होता, आज मला आयतं सुनेने काहीतरी करून द्यावं, कालचा उपास आहे म्हटलं तर असे भाव मंदिरात बसून कर. म्हणजे पुण्याची इच्छा करतोय ना, सोन्याची बेली, आणि ते पण मंदिरात बसून तुला भाव कोणते करायचे. इकडं म्हणतोय नाथ तुम्हारी पूजा में सब स्वाहा करणे आया. आणि मग त्यात काय सांगितले, पंचेंद्रिय के पंचेंद्रिय का लक्ष्य करू मैं इस अग्नि में, म्हणजे ज्ञान अग्नि में स्वाहा. असं भेद विज्ञान झालंय. पंचेंद्रिय सगळे स्वाहा झाले. मग इकडे कशाला इच्छा करतोय मला सुनेने आमकं करून द्यावं म्हणून, म्हणजे पुण्याची इच्छा करतोय. अरे तुझ्या पाठीमाग सगळे पळत येत आहेत, पण आता तू त्याच्या मागे लागत नाही. यथा यथा समायाती संवित तत्वमुत्तमम् तथा तथा न रोचन्ते विषया सुलभापि.
म्हणजे विषय किती सुलभ असले तरी सुद्धा आता त्याला ते रुचत नाही. सासू च्या मागं लागली सून, थांबा तुम्ही बसा, मी सगळं करून देते. पण आता सासूला अपेक्षा राहिली नाही. सासू निरपेक्ष. म्हणजे काय झालं, पुण्य मागं धावतंय पण ती तिची इच्छा करत, त्या पुण्याची इच्छा करत. मग तसं आम्हाला प्रत्येक ठिकाणी काय आहे, किती जरी म्हणजे आपण आपले परिणाम इतके सुंदर झाले की आपोआपच पुण्याची प्राप्ती झाली, तिथं करावीच लागली नाही. आणि मग त्यावेळेस त्यात अपेक्षा राहिली नाही. कुठल्या अपेक्षेने झालंय, सम्यक दर्शनाला प्राप्त झाल्यानंतर जो स्वभावात राहतो आणि ज्यावेळेस त्याचा उपयोग बाहेर येतो तेव्हा इतका निर्मळ असतो, तो शुभ परिणामाने त्याला अनेक प्रकारचे असे कर्मबंध झालेले, त्यावेळेस तो त्याची निरपेक्षपणे झालेले, त्यामुळे त्याचं फळ भोगताना सुद्धा इतका निरपेक्ष असतो. तो म्हणतो हे माझं नाहीच, हे माझ्यापासून वेगळं. जसं सांगितलं ना, एखाद्याने ₹1,00,000 दिले आणि बघतो म्हणतो हे कुठलं माझं, हे माझं काही नाही म्हणतो. त्याला अपेक्षाच नाही ना ₹1,00,000ची. मग तसं त्याला तो म्हणतो हे माझं नाही. मग तसं या ठिकाणी पुण्य सुद्धा इतकं निरपेक्षपणे झालं की त्याला इच्छा नसताना ते मिळाले, तर त्याचं फळ भोगताना सुद्धा म्हणतो हे माझं नाही. आणि फळ भोगताना हे टिकावं असा विचार येतो, म्हणजे ते पापानुबंधी पुण्य आहे. म्हणजे तिथं पुण्य कमवताना सुद्धा कसं झालेलं होतं, लोभाने झाले. आणि त्या लोभाचं फळ मिळताना सुद्धा काय होतं, टिकावाशे भाव होतं, अजून मिळावाशे भाव होतं. असा फरक दोन्हीतला लक्षात घ्यायचा आहे. पापानुबंधी पुण्य आणि पुण्यानुबंधी पुण्य. सम्यक दर्शन सहित होणारं जे आहे तो निरपेक्षपणे होतंय आणि मिथ्यात्व सहित होणार आहे ते सापेक्षपणे होते, कर्तृभावाने होत आहे. म्हणून त्याचं फळ भोगताना प्रत्येक वस्तूविषयी लोभ आहे, प्रत्येक वस्तूविषयी कंजूसी, हे जाऊ देत गेलं तर चांगल्या कार्यात जाते असे भाव राहत नाही. म्हणजे पापानुबंधी पुण्य. म्हणून आता आम्हाला कुठलं पुण्य करायचंय, आता म्हणतो पुण्यानुबंधी पुण्य. तर पुण्यच करायचं नाहीये. आम्ही पुण्य करायचं म्हटलं की परत पापानुबंधी मध्येच गेलो. म्हणून काय आहे की नकोच आहे ते मला. इतकं ते ज्ञानीची त्याच्याविषयी इतकी निरपेक्षता आहे, कारण ते माझं स्वरूपच नाही. उलट त्याला तो संकट समजतो. आणि सोपं आहे का, एखादा धनी श्रीमंत खूप आहे पण त्याच्या मागे किती याचक लागले, सगळ्यांच्या दृष्टी त्याच्या नजरा खेळतात त्याच्यावर की तो हा म्हणतोय हा अमक मला देईल, तो म्हणतो तो मला अमक देईल, तो म्हणतो तो मला अमक देईल. असं करता करताला इतकं नाकीनव येतंय की कोणाला काय द्यायचं हे सुद्धा कळत नाही. आणि मग त्याच्यामध्ये हैराण होऊन जातात, त्यातच तो गुंतला जातो. म्हणून कसं आहे की कुठलंही ते पुण्य असेल तरी संकटाला कारण आहे, पाप असेल तरी संकटाला कारण आहे. दोन्हीच्या अतीत आपलं स्वरूप जाणलं तर प्रत्येक समय शांतीला प्राप्त.